219 महाराज बोलणे गुढ संकेतिक असे तरी वरवर बोलणे चमत्कारिक असंबद्ध वाटेल तरी ते मुळचे नसे उलट परिणामकारक असे. त्यांचे सहज बोलणे संकल्प स्वरूप असल्याने रिद्धी सिद्धी त्यांच्या सेवेत तत्पर असत. त्या क्षणीच यातील संकल्परूप अभिप्रायाचे पूर्तता करीत असत. या कथेचा पाहणा एक 18 वर्षाच्या तरुणाचा वयोप्रक होतो. तो गुशिद्ध पडतो व सर्व उपाय थकले म्हणून कुटुंबीय हताश होऊन बसतात. तर कदाचित त्या मुलाला अकाली मृत्यू झाला असता, पण नशीब बलवर्द म्हणून कोणाला तरी महाराजांची आठवण होती आणि ते शोध लागला नसता तर सुवासीन ती आदिमायेच होती. त्या सर्व माझ्याकडे अचूक घेऊन जाते. हे सारे विलक्षण आहे. त्या मुलाला अद्याप संसार झालेला नाही हे जाणून महाराज सूचकपणे म्हणाले, त्याला नीट घोड्यावर बसवा आणि समुद्र तीराकडे पाठवा. इथे घोडा हा शब्द प्राणवाचक नसून प्राणवाचक अशी विशिष्ट अवस्था दर्शवणारे. संस्कृत भाषेत घोड्याला अश्व म्हणतात हे खरे, पण तेवढाच मर्यादित अर्थ याला शब्दाला नाही. श्व